धुळे जिल्ह्याच्या गुरुद्वाराच्या हिंसाचारासंबंधी आपण 2 गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यातील एका गुन्ह्याच्या अनुषंगाने आपण आरोपी रणवीर खालसा याच्या घरझडतीमध्ये आपण केली असता त्याच्यामध्ये आपल्याला 8 एसएलआरच्या साधर्म्य दाखवणारे काही राऊंड्स मिळालेले आहेत. त्याचप्रमाणे आपल्याला 35 हे 9mm राऊंड्स आपल्याला इथे मिळालेले आहेत आणि 2 देसी बनावटीच्या मॅगझिन्स आपल्याला मिळालेल्या आहेत. त्या अनुषंगाने काल धुळे शहर पोलीस स्टेशन येथे आपण नव्याने 325 आर्म्स ॲक्ट हा एक गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आरोपी रणबीर खालसा हा सध्या ज्युडिशियल कस्टडीमध्ये आहे. त्याला लवकरच आम्ही या गुन्ह्यामध्ये अटक करणार आहोत. त्याचप्रमाणे गुरुद्वारामध्ये इतर लोकांना अडवणूक करणे यासाठी देखील आपण एक गुन्हा 3/26 धुळे शहरमध्ये आपण दाखल करण्यात आला होता. तर त्याच्यामध्ये काल नवीन 299 BNS कलम हे देखील ॲड करण्यात आलेलं आहे आणि त्याची देखील कारवाई आपण याच्यामध्ये करणार आहोत.